welcome back to my YouTube channel. My name is Anushri and this is going to be a very exciting video. So आज आपण करणार आहोत एक एम्प्टी हाऊस टूर. जसं की तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलंच असेल. ये ना. सो आरव पण आपल्याला जॉईन करणार आहे. तू दिसत नाहीस, खाली बस. हां, तर आरव पण आपल्याला जॉईन करणार आहे आणि म्हणून तुम्ही व्हिडिओ काढते येते म्हणून बस खाली. तर आरव आपल्याला जॉईन करणार आहे एम्प्टी हाऊस टूर व्हिडिओ काढण्यासाठी. तर आम्ही आत्ता जिथे राहत आहोत ते एक रेंटेड अपार्टमेंट आहे. सो आम्ही जुन्या घरी, म्हणजे ते आमचं जुनं घर ॲक्च्युली. आम्ही तिथे लॉकडाऊनमध्ये राहत होतो. तर लॉकडाऊन नंतरून आम्ही इथे शिफ्ट झालो होतो, कारण हे घर थोडंसं मोठं आहे. पलीकडचं घर म्हणजे जिथे आपण चाललो आहे ते थोडंसं छोटं आहे. तर इथे रेनोव्हेशनचं काम चाललं आहे. सो मी विचार केला एक एम्प्टी हाऊस व्हिडिओ पण काढूया, की नंतर जे घर बनेल सो बिफोर आफ्टरही मला करायचं आहे, त्याचाही मी एक नंतर व्हिडिओ वेगळा काढेल. बट आत्ता जसं काम प्रोग्रेसमध्ये 70% ऑलमोस्ट काम होत आलं आहे. सो आपण जाऊया त्या घराची टूर घ्यायला. आपल्याला आरवसोबत बसू ना खाली तर तो आई सोबत येणार आहे आणि मदत करणार आहे व्हिडिओ बनवायला. सो चलो लेट्स गो तिकडे नवीन घरी, म्हणजे जुन्या घरी. तर ही आहे घराची मेन एंट्री. तर चला एक होम टूर घेऊया. तर एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी आमचा येतो हॉल. सो तिथे आहे मेन एंट्रन्स आणि त्याच्याच त्याच्याच साईडला एक आम्ही TV युनिट बनवणार आहोत. सध्या म्हणजे आधी कसं होतं की आमचं ह्याच भिंतीला TV होता आणि इथे एक शोकेस होतं. सो आम्ही प्लॅन करतोय की जे जुनं फर्निचर आहे ते सुद्धा रियूज करायचं. तर तिथे जी अशी खास अशी जी दिसती आहे तर तिथे आमचं TV युनिट येणार आहे. आणि बरोबर माझ्या मागे जी भिंत आहे म्हणजेच इथे, तर आम्ही इथे सोफा ठेवणार आहे. जो सध्या आम्ही घरात यूज करतो, मे बी आम्ही तोच आणू. बट हे सगळं जाणार आहे आणि इथे खाली असा सोफा येणार आहे. बरोबर ह्याच्या साईडला आमची फेवरेट जागा घरातली ती म्हणजे फ्रेंच विंडो. तर ही विंडो आम्हाला सगळ्यात जास्त आवडते. इथे आम्ही बसून खूप मस्त व्ह्यू येतो, पाऊस वगैरे दिसतो, खूप छान वाटतं. नेक्स्ट इज खिडकीच्या बाजूलाच म्हणजेच ह्या बाजूला, तर ह्या पिलरपासून इथेपर्यंत हा पूर्ण देवघराचा एरिया येतो. तर आम्ही आधी जे घर होतं ना, ही सगळी जी अरेंजमेंट होती ना, तर ती बऱ्यापैकी सेमच ठेवली आहे. त्याच्यामध्ये काही मेजर असे चेंजेस केले नाही आहेत. बिकॉज विंडोमुळे असं होतं की जी स्पेस आहे ती युटिलाइज करायला आम्हाला खूप कमी स्कोप राहतो. आणि देवघराच्या बरोबर ह्या बाजूला ही ॲक्च्युली ही इतकी छान जागा भेटली आहे ना आम्हाला स्टोरेजसाठी. सो इथे आधी जसं होतं आम्ही पुन्हा तसंच सेम ठेवणार आहे की खाली असं सीटिंग एरिया आणि वरच्या साईडला असे हँगिंग वॉर्डरोबसारखेच असतात ना, छोटे कपाट निघतात, तर ते वरच्या बाजूला निघणार आहे. सो इथे असं बसायला वरच्या साईडला कपाट आणि खाली एक छोटंसं असं शेल्फ किंवा कपाट जे काय असेल ते. तर असं आम्ही या जागेचा उपयोग करतो. सो नेक्स्ट आता आपण जाऊया आतमध्ये. पण आत जाण्याआधी मला या खिडकीच्या थोड्याशा आठवणी सांगायच्या. त्या म्हणजे आम्ही ह्या घरात लॉकडाऊनमध्ये राहिलो होतो आणि लॉकडाऊनमध्ये असताना आमची सगळ्यात मेजर सोर्स ऑफ एंटरटेनमेंट होतं विंडो. सो विंडोचं असं होतं की जेव्हाही पाऊस असेल, कोणतंही काही मस्त वातावरण पडलेलं असेल तर आम्ही इथे असं सगळे बसायचो आणि जेवण करायचं मस्त. आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही हे छोटं मोठं रेनोव्हेशनचं काम केलं होतं त्या पिरियडमध्ये. तर आमच्या लॉकडाऊनच्या फार साऱ्या आठवणी आहेत ह्या घरात. तर म्हणून छान वाटतं ही सगळी रेनोव्हेशनची प्रोसेस बघताना आणि सगळं काय होतात. तर चला आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला तसंच आम्ही मेजर काय काय चेंजेस केले ह्या रेनोव्हेशनच्या वेळेस मी तेच चला. तर हॉलमधून हा एक आपला पॅसेज चालू होतो. इकडे येऊया आपण. तर सगळ्यात आधी इथे तुम्हाला विचारत आहे की ह्या बाजूला एक दार आहे. सो आपण इकडे जाऊया आधी सगळ्यात आधी. तर हा आहे आमचा किचन, म्हणजेच आरव ड्युटी आणि मी आम्ही इथेच उतराय आहोत. सो या तिकडे तिकडे चालू. तर हा रूम आधी ओरिजिनली सगळ्यात आधी जेव्हा आम्ही इथे आलो तर हा होतं किचन. तर इथे ही भिंत नव्हती, म्हणजे ही पूर्ण स्पेस ओपन होती. आणि जिथे आता आरव थांबला आहे म्हणजेच इथे खिडकीच्या इथे
ही पण आत्ता आम्ही भिंत वगैरे पाडून घेतली. तर इथेपर्यंत भिंत होती, त्यानंतर इथे ओटा वगैरे असं होतं. बट अगेन मी जेव्हा बोललं की आम्ही सेकंड टाईम रेनोव्हेशन केलं लॉकडाऊनमध्ये, तर त्यावेळेस सगळं किचन आम्ही पूर्ण डिमॉलिश केलं होतं आणि इथे आम्ही बेडरूम केला होता. पण ती जी समोरची नवीन भिंत आहे ती काय बांधलेली नव्हती. सो इथे आमचा बेड होता आणि ह्या बाजूला माझा असा छोटासा डेस्क होता. इथे बसून मी माझा इंजिनिअरिंगचा अभ्यास केलेला आहे. सो अगेन ही खिडकी पण ऑलरेडी स्पेशल आहे. सो ही खिडकी आम्ही आत्ता मोठी करून घेतली आहे. जी हॉलमध्ये आपण बघितली तर ही तशीच होणार आहे, फ्रेंच विंडो. तर इथे सगळं अजून काम व्हायचं आहे, ग्रॅनाईट वगैरे बसणार आहे आणि असं बरेच डिटेल होणार आहे. पडशी घालून तुम्ही घ्या. तर आमचा छोटासा कॅमेरामॅन जरा पडतोय पसाऱ्यामध्ये, म्हणून त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतंय. सो इथे बेड येणार आहे आणि बेडच्या नंतर आमचं प्लॅनिंग असं चाललं आहे की आम्ही हा बोर्ड वगैरे त्यासाठीच काढला आहे की इथे आम्हाला डेस्क वगैरे घ्यायचा आहे कॉम्प्युटरसाठी. डेस्कच्या नंतर हो नाही आहे माझं लक्ष. तर इथं डेस्क आहे आणि आरो जिथे थांबला आहे, आरो इकडच्या बाजूला आहे, मग इकडे आहे. मग इकडच्या बाजूला आमचं चाललं आहे इतर ह्या भिंतीला किंवा ह्या भिंतीला वॉर्डरोब काढणार आहे. सो असं आमचा तिघांचा छोटासा एक बेडरूम राहणार. इथे जे असणार आहे टॉयलेट बाथरूम असणार आहे. सो एक आम्ही दोन मेजर इंटेन्शन आमचं तेच होतं हे घर सोडण्यामागे की कोविडचा टाईम होता, तर आम्हाला 2 सेपरेट वॉशरूम हवे होते आणि त्यावेळेस आम्हाला 2 सेपरेट वॉशरूम आणि बेडरूमचं इम्पॉर्टन्स खूप जास्त जाणवलं. तर त्यामुळे आम्ही आता आठवणीने इथे 2 वॉशरूम्स काढतोय. सो इकडे एक वॉशरूम असणार आहे, या रस्त्याला तर हे येते मग. सो इथे जे आम्ही पूर्ण हा एरिया आम्ही डेकोरेट करणार आहे. सो त्या बाजूला एक वॉशरूम असणार आहे आणि थोडं पुढे आलं की इथे एक वॉशरूम असणार आहे. सो त्या वॉशरूमचा हा दरवाजा आहे आणि दाखवायचा वॉशरूम. चला आता इकडे. तर इकडची जी एंट्री आहे ही वाली, तर इथून डिरेक्ट आपण येतो किचनमध्ये. सो किचनमध्ये आल्यावरती माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल बाल्कनी, जो ह्या घरातला एक खूप मोठा अट्रॅक्शन आमच्यासाठी. बट ठीक आहे, मी आधी किचन कसं असणार आहे ते सांगते. तर आम्हाला इथे पॅरलल किचन बनवायचं आहे. तर एक इथून असा इथेपर्यंत एक प्लॅटफॉर्म असणार आहे आणि सेम ऑपोजिट साईडला म्हणजे ही जी आत्ता नवीन भिंत बांधली आहे तर इथे प्लॅटफॉर्म असणार आहे. तर ह्या रूममध्ये आम्ही मेजर चेंजेस असे केले की ही भिंत बांधली जी नव्हती आहे. तर ह्या भिंतीच्या पलीकडे आम्ही एक रूम काढला आहे आणि हा एक पूर्ण मोठा ओरिजिनली सगळ्यात आधी बेडरूम होता, जो सेकंड टाईम रेनोव्हेट केल्यानंतर इथे आम्ही किचन घेतलं होतं, जे समोरच्या बाजूला प्लॅटफॉर्म होतं किचनचं आणि उरलेल्या स्पेसमध्ये आमचा डायनिंग एरिया होता. बट आम्ही आता त्याला ब्रेकडाऊन केलं आहे त्या रूमला आणि छोटी स्पेस बनवून त्याचं किचन बनवलं आहे. सो 2 पॅरलल प्लॅटफॉर्म्स येणार आणि इथे जी काही आम्ही खास बनवली आहे ती फ्रीजसाठी बनवली. तर इथे इथे परत एक स्लायडिंग डोअर येणार आहे, ज्याच्यानंतर गॅलरीमध्ये एंट्री येणार आहे. तर ही आमची बाल्कनी, ही बाल्कनी. तर जसं की मी म्हणाले की लॉकडाऊनच्या मेमरीज आणि तर बाल्कनीमध्ये मेजर मेमरीज होत्या की आम्ही त्यावेळी इथे बसून बाल्कनीमध्ये संध्याकाळच्या वेळी खूप छान लाईट यायची, तर आम्ही इथे बसून टिकटॉक बनवायचो सगळेजण. सो बाल्कनी पण खूप स्पेशल आहे. आता हे सगळं ग्रिल वगैरे जाणार आहे कारण आधी आरा वगैरे छोटा होता, तर आम्ही त्या ह्याने हे ग्रिल सगळं ठेवलं होतं. पण ग्रिलही जाणार आहे. इथे आता छोटंसं ग्रिल बनणार आहे. सो बाल्कनी दाखवतो. चलो. सो तिकडनं ही बाल्कनी एंड झालं, ही किचन झाली. आता इथे तुम्हाला एक डाग दिसत असेल, रूम आहे. तर ही आहे फॉर मम्मी डॅडीचं. सो इकडनं आपण मम्मी डॅडीच्या रूममध्ये एंट्री करतो. सो ही भिंत बांधण्यामागचं हेच कारण होतं की एक इथे सेपरेट रूम निघेल आणि आम्हाला 2 वेगवेगळे बेडरूम मिळतील. तर ही भिंत बांधल्यामुळे इथे एक छोटासा रूम निघाला आहे. सो आम्ही इथे एक TV युनिट सारखं करणार आहे. सो TV ह्या भिंतीला असेल, मम्मी डॅडीचा बेड इथे असेल आणि अगेन खूप छान व्ह्यू. तर इथे अजून थोडंसं काम घ्यायचं आहे. ही भिंत पडणार आहे, ही पण आम्हाला थोडीशी फ्रेंच विंडो सारखा लुक द्यायचा आहे. ही अजून छोटी होणार आहे. तर इकडे एक मस्त विंडो निघणार आहे आणि ह्या विंडोची स्पेशालिटी अशी आहे की इथे बसायला खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे बाकीच्या 2ही विंडोज बघितल्या त्याच्यापेक्षा जास्त इथे स्पेस मिळते बिकॉज हा वाला पोर्शन खूप मोठा आहे. सो आम्हाला ही खूप मस्त विंडो मिळणार आहे आणि त्या विंडोला अटॅच करून आम्ही इथे बेड घेणार आहे.
सो इकडची लिंक असणार आहे, इथे येणार आहे माझ्या गाडीचं बॉर्डर. सो हे येतं एंड आमच्या छोट्याशा फ्लॅटचं. सो हा फ्लॅट खूप स्पेशल आहे कारण इथून आम्हाला व्ह्यू खूप आवडतो आणि इथे उजेडही वेगळे असतो. जसं आता 5:30-6 वाजत आले, बट कसं होतं आहे की उजेड खूप छान आहे, आम्हाला इथे खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि भरपूर काय काय इथे आठवले घरी, त्याच्यामुळे खूप जास्त आरडाओरडा आहे बॅकग्राऊंडला. सो सॉरी तुम्हाला नॉईज जास्त येत असेल तर, पण थँक्यू फॉर वॉचिंग. हा होता आमचा छोटासा व्हिडिओ विथ कॅमेरामॅन आरव. सो आरवला पण फायनली कॅमेरामॅन आरव इन द फ्रेम. थँक्यू सो मच आम्हाला हा खूप छान व्हिडिओ काढून दिल्याबद्दल. आणि जे काय तुम्हाला चुका दिसतील व्हिडिओमध्ये ते ह्यांनी केलेलं आहे, मी नाही, पण ठीक आहे, खूप छान व्हिडिओ झाला. थँक्यू, वेलकम. चलो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि पूर्ण घर झाल्यानंतर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ टाकूया, सो तोही नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. बाय बाय.